अकोला सिटी कोतवालीतील सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर वातावरण तापले आहे। बजरंग दलाने आरोपीच्या परिबिंदी घर दुकानासह परिसरातील अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी करत महापालिकेला निवेदन दिले आहे। अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत। बुधवारी बजरंग दलाने महापालिकेला निवेदन देत आरोपी रहमान याचे परिबिंदी घर नावाने सुरू असलेले दुकान व परिसरातील अवैध अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी केली। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे विवाहित महिलेवर अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरणाचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप असून या गुन्ह्यात दुकानाचा वापर केल्याचे सांगितले जात आहे। तसेच इतर महिलांचेही शोषण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। संबंधित दुकान आणि आजूबाजूची बांधकामे अतिक्रमणात उभारलेली असल्याचा दावा करत ती त्वरित हटवावीत, अन्यथा परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे। या निवेदनानंतर मनपा प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परिबिंदी हाऊस नावाचं एक बिंदी शॉप आहे। त्याचा जो संचालक आहे रहमान याने तिथे येणाऱ्या अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ काढले। त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या महिलांना ब्लॅकमेल केलं आणि त्यांच्यावर जवळपास 3-4 वर्षापासून तो एका फ्लॅटमध्ये नेऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता, जबरी संभोग त्यांच्यासोबत करत होता। त्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे की त्याचं जे शॉप आहे ते अतिक्रमणामध्ये आहे, ते अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे। काही अंशी ते अतिक्रमण हटवलेलं आहे, पण आम्ही त्यात सॅटिस्फाईड नाही। ते पूर्णपणे जागा अतिक्रमणात आहे अशी आमच्याकडे माहिती आहे, ते अतिक्रमण हटलं पाहिजे। आणि या प्रकरणामध्ये काही महिला आमच्या आणखी संपर्कात आहेत, त्या तक्रार करायला तयार आहेत। आम्ही प्रशासन आज SP साहेबांना जाऊन भेटणार आहोत की त्यांची तक्रार दाखल झाली पाहिजे आणि ज्या महिला अज्ञात आहेत, त्यांच्यावर खरंच पीडित आहेत, त्यांच्यावर अत्याचार झाला आहे, त्यांना सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी समोर यावं, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना भेटावं, आमच्याशी संपर्क करावा। त्यांचं नाव समोर न येता आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ आणि जेणेकरून या नराधमावर कठोर कारवाई होईल आणि तो पुन्हा बाहेर येता कामा नये। आणि जोपर्यंत समाज जागृत होणार नाही, आपली भीती सोडणार नाही, तोपर्यंत असे नराधम आपल्या महिलांवर अत्याचार करतच राहतील। अकोल्यामध्ये हा आता दुसरा प्रकार आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी हिंदू मुलीवर बलात्कार काय होतो आपल्या शहरामध्ये, आणि हे एक मोठं सेक्स रॅकेट आज समोर आला आहे। तर हे घृणास्पद प्रकार आहे, हे हिंदू समाजाला चॅलेंज आहे। आणि हे जर खरोखर चॅलेंज असेल आणि प्रशासन याच्यावर जर योग्य ती कारवाई करत नसेल, हा विषय सांभाळला जात नसेल, तर मग बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि सर्व हिंदू समाज हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे।